हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. तर आज आम्ही जाणार होतो काच मंदिरमध्ये, जिथे पूर्ण मंदिराला असे छोटे मिरर्स आहेत आणि खूप सुंदर होतं आणि सगळीकडे असं लखलखत होतं ते मंदिर. आणि अशी काही मूर्ती होती आतमध्ये आणि प्रतिमा होत्या आणि खूप छान वाटलं. आणि बाहेरच्या बाजूला गोवर्धन करंगळीवर उचललेले श्रीकृष्ण अशी प्रतिमा होती. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो एका मंदिरमध्ये, जिथे मी जास्त शूट नाही करू शकले. आणि मेन म्हणजे निधिवन, जिथे श्रीकृष्ण आणि राधा आणि बाकी गोपियांसोबत श्रीकृष्ण रासलीला करतात. तिथे कधीही म्हणजे रात्री थांबू देत नाहीत लोकांना, कारण असं मानलं जातं की तिथे ज्यांनी रात्र घालवली आहे, रात्री तिथे थांबले तर त्यांना काहीतरी वाईट अनुभव आले, त्यामुळे तिथे थांबू देत नाहीत. त्यानंतर आम्ही गेलो होतो बालाजी मंदिरला. बालाजी मंदिरचं वातावरण हे खूप मस्त होतं. आणि बालाजी मंदिरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही डायरेक्टली गेलो होतो बांके बिहारीला, जिथं भयंकर गर्दी होती, जिथे पाय ठेवायलाही जागा नव्हती. तिथे मी काहीच शूट करू शकले नाही. मन भरून दर्शन घेतलं बांके बिहारीचं. आणि तिथून थोड्या अंतरावरच राधावल्लभ हे मंदिर आहे. बांके बिहारी आणि राधावल्लभ हे खूप पूर्वीचे म्हणजे स्वतः प्रकट झालेल्या मूर्ती आहे तिथं, त्यामुळे हे खूप मेन मंदिर आहे. त्यामुळे इथं भयंकर गर्दी असते, त्यामुळे शूट घेणं शक्यच नव्हतं.